हा देश महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे. हा देश राजश्री शाहू महाराजांचा आहे. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा देश इथल्या सर्व संतांचा आहे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. अण्णाभाऊ साठेंचा आहे. राजमाता जिजाऊचा आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा आहे. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा आहे. हा देश 108 वर्षाचा संघर्ष करणारे जे जे महापुरुष होऊन गेले त्या सर्वच महापुरुषांचा हा देश आहे. या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. या ठिकाणी इंग्रज कशासाठी आले होते आणि त्यांनी काय केले हे आम्हा सर्वांना ज्ञात आहे. परंतु या देशामध्ये वर्णव्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र अशी उतरंड होती. आणि त्या वर्णव्यवस्थेच्या माध्यमामधून या देशामध्ये ज्या जाती होत्या त्या जातीनुसार या ठिकाणी उद्योगधंदे सुरू होते. आणि मग शूद्रांना, मग तो चामार असेल, महार असेल, ढोर असेल, इतर कुठलाही शूद्र असेल, त्याचे व्यवसाय म्हणजे त्याचे उद्योगधंदे किंवा त्याचा व्यवसाय हा शूद्रच असायचा. आणि तो म्हणजे चांभार आणि मेलेल्या जनावरांचं कातडं सोलायचं, ते विकायचं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. महाराणी सुद्धा जे प्रस्थापित जो समाज होता, सवर्ण जो समाज होता, त्या समाजाचे गुरंढोरं मेल्यानंतर ती ओढत न्यावी लागत असत. आणि ती बाहेर कुठे गावाच्या बाहेर नेल्यानंतर तेच मांस, मृत जनावरांचं मांस कापून आणून ते शिजवून भिजवून वाटेल त्याचे ते प्रकार करून महार जातीतील लोक ते मांस खायचे. आणि ही परंपरा किंवा हा जो व्यवसाय कुणी या ठिकाणी जर निर्माण केला असेल तर चातुर्वर्ण व्यवस्थेने या ठिकाणी निर्माण केला. ब्राह्मण जो होता, वर्ग होता, त्या वर्गाने या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी बुद्धू बनवण्याचं काम केलं. ते असं की इतर वर्गाला शिक्षण घेण्याची बंदी होती. शिक्षण फक्त ब्राह्मणांनी घ्यावे, संस्कृतसुद्धा ब्राह्मणांनी शिकावे, आणि वैश्यांनी व्यापार करावा, क्षत्रियांनी या ठिकाणी लढाया कराव्या. अशा प्रकारे या ठिकाणी धूर्त अशा माणसांनी या देशातल्या मानवी समाजाला मूर्ख बनवण्याचं काम केलं. हे फार मोठं षडयंत्र आहे. आणि अशा प्रकारे ही चालत असलेली, युगानुयुगे चालत असलेले चातुर्वर्ण व्यवस्था या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांना जेव्हा राज्याभिषेक करायचा होता तेव्हा ते शूद्र असल्यामुळे त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला. आणि राजमाता जिजाऊ ह्या धाडशी होत्या, शूरवीर होत्या, त्यांना आपल्या मुलाचा राज्याभिषेक करायचाच होता. आणि म्हणून त्यांनी गागा भट्टाला बोलावलं. खूप असे धनद्रव्य देऊन त्यांनी गागा भट्टाला बोलावून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला.
लोककल्याणकारी राजाला त्याचा राज्याभिषेक करण्यासाठी या देशामधली मनुवादी व्यवस्था त्याचा राज्याभिषेक नाकारते आणि ज्या जातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या जातीतल्या लोकांना याचं भान असू नये ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे. ज्यांना असेल त्यांचे अभिनंदन. सगळेच अविचारी असतील असे मला म्हणायचे नाही किंवा आहेत असंही मला म्हणायचं नाही. परंतु 16व्या-17व्या शतकामध्ये मनुस्मृतीला सुरुंग लावण्याचं काम या ठिकाणी सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊने केलं आणि त्यानंतर महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये समता प्रस्थापित केली. महात्मा ज्योतिबा फुलेंना ब्राह्मणांच्या वरातीमध्ये गेल्यामुळे मित्राच्या लग्नामध्ये महात्मा फुले गेले होते आणि त्यांना वरातीतून हाकलून देण्यात आलं आणि ही चीड महात्मा फुले यांच्या मनावर म्हणजे त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी विचार केला की मी सुद्धा माणूस आहो, मी शिकलेला आहो, पण मी शूद्र असल्यामुळे मला यांनी वरातीतून बाहेर काढलं आणि म्हणून ती जिद्द, ती लगन, तो झालेला अपमान महात्मा फुले यांनी 18व्या शतकामध्ये पुण्यामध्ये शाळा शूद्र लोकांना आणि स्त्रियांना शिक्षित करण्याचं ठरवलं. आपल्या स्वतःच्या पत्नीला शिक्षिका बनवून महात्मा फुले यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा त्या ठिकाणी काढली आणि त्यामध्ये त्यांनी किती मोठं धाडस केलं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मुलींच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि त्यांच्याचमुळे या देशातल्या तमाम महिला, मग त्या कुठल्याही जातीच्या असोत, त्या स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले झाली. आणि शिक्षणाची द्वारे खुली होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि संविधान लिहित असताना या देशातल्या प्रत्येक महिलेला प्रत्येक क्षेत्रामध्ये समान अधिकार दिले. आम्ही संख्येच्या प्रमाणामध्ये 50% स्त्रिया आहोत या देशामध्ये, पण आमचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटा किती? आम्ही राजकारणामध्ये किती टक्के आहोत? आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती टक्के निवडून येतो? आम्ही आमचे स्वतःचे राज्यकारभार चालवतो का? आम्ही संसदेमध्ये आमचं प्रमाण किती टक्के आहे? कोर्टामध्ये आमचं प्रमाण किती टक्के आहे? म्हणजे न्यायालय असेल, सचिवालय असेल, मंत्रालय असेल, यामध्ये स्त्रिया ह्या 50% आहेत का याचा विचार या देशातल्या सुशिक्षित, शिक्षित आणि सुसंस्कृत स्त्रियांनी केला पाहिजे. तो आतापर्यंत झालेला नाही. आणि का झालेला नाही? तर या देशामधली जी समाजव्यवस्था आहे ती विषमतावादी समाजव्यवस्था आहे. मुलगी जन्माला येते तेव्हापासून तिच्यावर हे संस्कार केले जातात की तू मुलगी आहेस, तुला काय करायचं, शिक्षण फक्त कामापुरतं घ्यायचं आणि चूल आणि मूल करायचं, संसार करायचा. आणि निसर्गाने स्त्रीला सृजनशक्ती दिलेली आहे, तिच्यामध्ये सृजनशीलता आहे, ती आई होऊ शकते. ही फार मोठी जबाबदारी निसर्गाने स्त्रीवर दिलेली आहे आणि त्याचाच गैरफायदा या देशातल्या धूर्त पुरुषांनी घेतला. स्त्री ही दुबळी नसते, स्त्री ही दुबळी नाही, कमजोर नाही, पण मातृत्व शक्ती तिच्यामध्ये असते. ती अपत्य निर्मिती तिच्यामध्ये आहे, ती अपत्यांना जन्म देते आणि त्याचं लालन पालन संगोपन करणं ही तिच्याकडे असते. ही जबाबदारी फार मोठी असते आणि निसर्गताच तिच्यामध्ये करुणा असते, ती मायाळू असते आणि म्हणूनच ती आपल्या
जन्माला घातलेल्या बाळाकडे विशेष लक्ष पुरवत असते. ती आपल्या बाळाला घडवते, चांगल्या प्रकारे सुसंस्कारित करते, शिक्षण देते, चांगलं वळण लावते. आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाने स्त्रीला कुटुंबाचा आधारस्तंभ म्हटलेला आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे हे तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्त्री जर सक्षम झाली, स्त्री जर जागरूक झाली, तर स्त्री हे कुटुंबच नव्हे तर देशालाही तारू शकते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. परंतु आम्ही फक्त पुस्तकी ज्ञान घेतलं, आम्ही पुस्तकी शिकलो, आमच्यासारख्या 2-4 महिला ह्या फळफळ करत असतील तर त्याचा काही परिणाम होत नाही. आणि स्त्रियांमध्ये आकलनशक्ती असली पाहिजे. स्त्रियांनी सगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचले पाहिजे. समाजकारण, राजकारणसुद्धा स्त्रियांनी केलं पाहिजे. कुटुंब व्यवस्था अबाधित राहावी त्यासाठी ती प्रयत्न करते. परंतु पुरुषांची मक्तेदारी आतापर्यंतही या देशामध्ये सुरूच आहे. आणि हा मनुस्मृतीचा या ठिकाणी अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे हा संस्कार आहे. आणि म्हणून स्त्रियांनी जागृत झालं पाहिजे. आज या देशामध्ये विषमतावादाचे लहरे चाललेली आहेत. राजकारणसुद्धा विषमतावादाकडे वळलेलं आहे. या देशामधले 3 ते 3.5% लोकांना मनुस्मृती या देशामध्ये हवी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान इथल्या मनुवादी व्यवस्थेला नको आहे. आणि म्हणून सर्व बहुजन समाजातील स्त्रियांनी जागृत झालं पाहिजे. आणि आपण घराबाहेर पडलं पाहिजे. आपले जे अधिकार आहेत, आपले जे हक्क आहे, ते हक्क घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक मत देण्याचा जो अधिकार दिलेला आहे, तो एक मत देण्याचा अधिकार आमचा कुठे चालला आहे याचा विचारसुद्धा आम्ही केला पाहिजे. आज सर्वत्र EVM हटाओ, ही मशीन या ठिकाणी नको आहे, अशा प्रकारचे मोर्चे आणि आंदोलनं सुरू आहेत. त्या आंदोलनाला आपण साथ दिली पाहिजे. कारण या देशामध्ये जर EVM राहील तर या देशात लोकशाही राहणार नाही. संविधानसुद्धा या ठिकाणी नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपले हक्क, आपले अधिकार आणि आपण या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या मूलभूत अधिकारासाठी आपण या ठिकाणी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि वर्तमान काळामध्ये जगत असताना भविष्याचा विचार करून या ठिकाणी वर्तमानात आपण राजकीयदृष्ट्या आपण पावलं उचलली पाहिजे. राजकीयदृष्ट्या आपण आपलं मत चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयार केलं पाहिजे. आणि सद्विवेक बुद्धीचा वापर करून येणाऱ्या काळामध्ये आपण या देशामध्ये कुणाची सत्ता हवी, कुणाला मतदान करायचं आणि बहुजन समाजाचं या ठिकाणी जे काही अधिकार आहेत ते अधिकार कसे या ठिकाणी शाबूत राहतील आणि ते अधिकार घेण्यासाठी, ते कायम या ठिकाणी टिकण्यासाठी संविधान या ठिकाणी राहिलं पाहिजे याचा आपण सर्वांनी विचार करावा. आणि EVM मशीनला विरोध करावा हीच या ठिकाणी माझी आग्रहाची नम्र विनंती आहे. जय फुले, जय शाहू, जय आंबेडकर.